ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवलेले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रकाशराव विटकरजी, आमच्या उपसभापती विधान परिषदेच्या श्रीमती नीलमताई गोरे, आयुक्त श्री रंगा नायक, डॉक्टर विजय बाविस्कर, डॉक्टर संदीप सांगळे, डॉक्टर सुनीता गोलाईत, आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सुरुवातीला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं 2 दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 27 नागरिकांना, भारतीयांना आणि ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पण 6 जण होते, त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु ही जी काही घटना घडली ती आजही संपूर्ण भारत यामध्ये अक्षरशः असा ह्याचा बदला घेतला पाहिजे, ह्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याच्यामध्ये पण पाण्याच्या संदर्भातले असतील, इतर गोष्टी असतील आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीनं हल्ले होतात, भ्याड हल्ले होतात. ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढे आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. ही गोष्ट सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन, हा समारंभ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकार्पण ह्या कार्यक्रम, मी सुरुवातीलाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 43 दवाखान्यांचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या दोन्ही कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे राज्यातल्या जनतेला पारदर्शक, जलद, सक्षम आणि दर्जेदार अशा प्रकारची आरोग्य सेवा ही उपलब्ध करून देणं. ते आजपासून सुरू होतंय. या नवीन उपक्रमाचा आणि सुविधाबद्दल महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, बळकट, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. आज योगायोगाने जागतिक मलेरिया दिन देखील आहे. दरवर्षी 25 एप्रिलला आपण तो साजरा केला जाणारा हा दिवस मलेरिया प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सतत गुंतवणूक आणि शाश्वत राजकीय वचनबद्धतेची गरज अधोरेखित करतो. 2007च्या जागतिक आरोग्य सभेच्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या, ज्याला आपण WHO या नावाने ओळखतो, सदस्य राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना 25 एप्रिलची केलेली आहे. मलेरिया आपल्या सोबत संपतो. पुनर्गुंतवणूक करा, पुनर्कल्पना करा, पुनर्जागृती करा, हे यंदाच्या जागतिक मलेरिया दिनाचं घोषवाक्य आहे. आणि केवळ घोषवाक्य नाही तर आपल्या मलेरिया निर्मूलन मोहिमेचा आणि आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या पुढच्या काळासाठी दिशादर्शक आहे, असं पण आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. एकंदरीतच आज थोडंसं नीलमताईंनी काही गोष्टी बोलून दाखवल्या, पण आज जो काही कार्यक्रम होतोय तो आपण प्रशासकीय मान्यता इथं जी वास्तू दाखवलेली आहे फोटोमध्ये, त्याला आपण 73 कोटी 26 लाख रुपये दिलेली आहे. मनन कन्स्ट्रक्शन सांगलीचं आहे, तेही इथं आहेत. मी त्यांना सांगेन तुम्हाला 400 दिवस पावसाळ्यासहित तुम्ही आता खोदाईचं काम जरा लवकर करून घ्या पावसाळा सुरू व्हायच्या आधी, आणि जवळपास 400 दिवसात तुम्हाला हे काम करायचंय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडनं
हा निधी प्राप्त होणार आहे आणि 1,65,736 स्क्वेअर फीटची वास्तू, 2 पार्किंग आहे ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंटला, आणि त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न आमच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. आणि त्याच्यातून एकच राज्य सरकारची भूमिका आहे, देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील, मी असेल, आमचं मंत्रिमंडळ असेल, की साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे महत्वाची कार्यालय किंवा तालुक्याची टप्प्याटप्प्याने आम्ही जातोय. आपल्या मुंबईनंतर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यालय प्रमुख असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यातून आम्ही आता महाऊर्जाचं मुख्य कार्यालय हे 77 कोटीचं त्या ठिकाणी काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएम गोडाऊन ह्याचं जवळपास 60 कोटीचं काम हातात घेतलंय. शिक्षण भवनचं काम आमचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. 88 कोटीचं शिक्षण भवन आपण पुण्यामध्ये उभं करतोय. नोंदणी भवनचं 37 कोटीचं काम हे जवळपास पूर्णत्वाला आलेलं आहे. ते देखील आपलं पूर्णत्वाला गेलेलं आहे. 37 कोटीचं पुणे न्यायालयाची, जिल्हा न्यायालयाची वास्तू 137 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. तसंच पिंपरी चिंचवड विश्रामगृह 12 कोटी रुपयाचं, कृषी भवन 249 कोटीचं आपण पुण्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. कामगार भवन 78 कोटी रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये ससूनला पण ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्या पण देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केलेला आहे. सारथी प्रादेशिक कार्यालय 154 कोटीचं आपण पुण्यामध्ये उभं केलेलं आहे. येरवड्याचं मनोरुग्णालय अतिशय त्याची दयनीय अवस्था होती, 132 कोटीचं ते काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. उत्पादन शुल्क भवन हे 30 कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जमावबंदी भवन हे देखील 78 कोटी रुपयाचं पुण्यामध्ये उभं करतोय, त्याचंही काम चालू आहे. तसंच अजून एक आपल्याला प्रशासकीय इमारती कमी पडतात म्हणून येरवड्याला आपण प्रशासकीय इमारत बांधतोय. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडीचं आहे, तिथं 72 कोटीचं ऑलिम्पिक भवन अतिशय सर्व सोयीयुक्त, त्याचंही काम आपलं चालू आहे. त्याचबरोबर आपलं पोलीस आयुक्तालय पुण्यामध्ये आम्ही इतके दिवस सगळे काम करतोय. पुण्याचं जिल्हाधिकारी कार्यालय बांधलं, विभागीय कार्यालय बांधलं, सर्किट हाऊस बांधलं, इतर अनेक गोष्टी पुण्यामध्ये केल्या, परंतु सीपी कार्यालय चांगलं नव्हतं. 193 कोटी रुपयाचं सीपी कार्यालयाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. सहकार भवन आणि पणन भवन हे जवळपास 94 कोटी रुपयाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. एसपी कार्यालय खूप दिवस माझा प्रयत्न चाललेला होता, परंतु आता 62 कोटीचं एसपी कार्यालय पाषाणच्या परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. आणि अजून एक इमारत आपण ऑफिसेस कमी पडत आहेत. मला साधारण राज्य सरकारच्या कुठल्याही विभागाचे ऑफिसेस हे भाडोत्री जागेमध्ये ठेवायचे नाही, त्याकरता एक ऍडिशनलची 94 कोटी रुपयाची 96 कोटी रुपयाची इमारत आपण बांधतोय. त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना पण आपण चांगली निवासस्थानं बांधतोय. त्याचबरोबर 180 कोटी रुपयाचं पिंपरी चिंचवडचं सीपी कार्यालय हे आपण त्या ठिकाणी बांधतोय. आणि येरवड्याला पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या ठिकाणी बाल विकास भवन, अहिल्या भवन त्याचं नाव आपण दिलेलं आहे, ते 97 कोटी रुपयाचं काम आपण सुरू केलेलं आहे. आता आम्हाला सामाजिक न्याय भवन 270 कोटीचं, आणि परवा नगर रचनाचे अधिकारी मला भेटले, त्यांचं एक भवन 100 कोटीचं. मुंबईत पण अशीच कामं चालली. मी ज्या जीएसटीचा आज प्रमुख आहे ते जीएसटी भवन 2600 कोटी रुपयाचं वडाळ्याला जीएसटी भवन बांधतोय. अशा पद्धतीनं आमचे ज्यावेळेस नागरिक राज्य सरकारच्या कुठल्या कार्यालयामध्ये जातील त्यावेळेस कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना पण सगळ्या सुख सोयी तिथं मिळाल्या पाहिजेत. आणि कार्यालयामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी पण अतिशय आपलेपणाने चांगली केली पाहिजे. मी आता यशदाची एक इमारत आपण 120 30 एकर जागा
120 का 30 एकर जागा आहे, तातवड्याला घेतलेली आहे. तिथं आपण 800 कोटीचं मसुरीच्या धर्तीवर यशदाचं एक सुंदर अशा प्रकारचा कॅम्पस उभा करतोय. वेळोवेळी आम्हाला सगळे सांगतात, आता आमच्या आरोग्य विभागाचे पण ट्रेनिंग चाललेले असतात, इतर अनेक विभागाचे ट्रेनिंग चाललेले असतात. IAS ऑफिसरांना पण मसुरीला जावं लागतं. त्या पद्धतीनं क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, क्लास 4 असेल आणि वेगवेगळे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थातनं किंवा कुठून निवडून येतात किंवा लोकप्रतिनिधी आमचे आमदार असतात, त्यांनाही काही माहिती, काही वेगळं ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातनं तो कॅम्पस आपण त्या ठिकाणी उभा करतोय. अशा पद्धतीनं पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांची उत्तम पद्धतीनं सोय करणारे, महाराष्ट्रातल्या जनतेची उत्तम पद्धतीनं सेवा करणारे अशा पद्धतीचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि माझा तर प्रयत्न आहे, देवेंद्रजींची तशीच मत आहे आणि एकनाथरावजींचंही तसंच मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या इमारती साधारण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण करायच्या आणि त्या पद्धतीनं लोकांच्या सेवेला त्या इमारती आणि तिथला अधिकारी आणि कर्मचारी सगळेजण तयार राहतील अशा प्रकारचं एकंदरीत काम करून दाखवायचं. एकंदरीतच आज जे काही गोष्टी इथं बोलण्यात आल्या, मी बरेच काही छोट्या छोट्या गोष्टी इथं बोललेलो आहे. म्हणजे आल्या मला इमारती चांगल्या करण्याची आवड आहे. तिथं लँडस्केपिंग चांगलं असलं पाहिजे, एन्व्हायरमेंटचा सगळा विचार केला गेला पाहिजे, पर्यावरणाचा साधारण ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो त्या सुविधा त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. आणि कुठल्याही घटकाला, आमचा दिव्यांग असेल, इतर कुणी वयस्कर असतील, बाकीचे कुणी असतील, त्यांना असं वाटतं कामा नये की ही वास्तू बांधताना आज माझ्या महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, माझ्या आरोग्य विभागात, माझ्या शालेय शिक्षण विभागामध्ये, पोलीस विभागामध्ये सगळीकडेच आमच्या लाडक्या बहिणींचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यावर त्यांना पण सगळ्या सोयी, स्वच्छतागृह असतील त्यामध्ये मिळाले पाहिजेत, बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. पार्किंगचा एक प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये आज देखील जी वास्तू आपण उभी करतोय त्यामध्ये देखील जवळपास 120 म्हणजे लाईट मोटर व्हेकल 4 चाकी वाहनं आणि 200 दुचाकी वाहनं उभे राहतील अशा प्रकारचं बेसमेंट आपण करतोय. त्याच्यामुळं आणि पार्किंगची व्यवस्था करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आमचा हा विचार आहे की उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्याच्यातनं कुठलं तरी काम राहिलंय असं देखील होता कामा नये. ह्या सगळ्या इमारतीवर सोलर पॅनल आम्ही बसवणार आहोत. तोही राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. जास्तीत जास्त त्या इमारतीमध्ये लागणारी जी वीज आहे ती वीज त्याच टेरेसवर सोलर पॅनल बसून कशी आपल्याला तयार करता येईल अशा प्रकारचा पण दृष्टिकोन राज्य सरकारने डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन होत असताना आमच्या किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे सगळ्या विभागाचं हेच मत आहे की अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ह्या इमारतीमध्ये सर्व पुण्यातील राज्यस्तरीय कार्यालय एकाच छताखाली कसे येतील, या 10 मजली इमारतीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा ह्या कशा देता येतील, त्यामध्ये आरोग्य सेवा आयुक्त, कुटुंब कल्याण आयुक्त, आरोग्य सेवा संचालक, कुटुंब कल्याण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, IDSP कार्यालय, माहिती शिक्षण व संवाद कार्यालय, क्षयरोग व कुष्ठरोग संचालक कार्यालय, प्रशिक्षण हॉल, डायनिंग हॉल, आपण प्रशिक्षण हॉल पण इथं ठेवतोय आणि लँडस्केप पोडियम, राज्य आरोग्य यंत्रणा संशोधन केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल. कारण अलीकडच्या काळामध्ये मागाशी कोरोनाचा उल्लेख निलमताईंनी पण केला, प्रकाशरावांनी पण केला. त्यावेळेस बरंचसं काम आम्ही VCच्या द्वारे त्या ठिकाणी करत होतो आणि अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवायचं, परत त्यांनी यायचं, अख्खा दिवस जातो. त्याच्याऐवजी VCवर जर आम्ही अधिकाऱ्यांना उपलब्ध करून घेतलं तर काम पण लवकर होतं. त्याच्यामुळं ती जी व्यवस्था इथं आपण केली, रेकॉर्ड रूमची व्यवस्था केली, आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्ष, ह्याच देखील गोष्टी आपण दिलेल्या आहेत. आणि अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालय या नवीन वास्तूमध्ये 10 मजली इमारतीमध्ये होणार आहे. सर्वांचा वेळ ह्याच्यातनं वाचणार आहे. पूर्वी कमी जागेत असणाऱ्या कार्यालयाला थोडीशी ऐसपाईस जागा मिळणार
आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे। आता अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ही इमारत झाल्यानंतर कामामध्ये उत्साह दाखवला पाहिजे। जसं आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा निलमताई म्हणत होत्या, हे महायुतीचं सरकार 24 तास काम करतं। तुम्ही म्हणाल हे कसं 24 तास, हे काय झोपतात की नाही? झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात। होतं काय, मी पहाटे 4ला उठतो, माझं सगळं काही व्यायाम सगळं झालं, चालणं वगैरे, त्याच्यामुळे मी 4 पासून माझ्या कामाला सुरुवात करतो। मी रात्री साधारण 10-11 पर्यंत काम करत राहतो आणि इतर 11 ते 4 काय, तर त्यावेळेस 11 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि 2 ते 4 ही गॅप आहे, त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं। याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम। त्याच्यामुळे जरा अधिकाऱ्यांची पंचायत होती, त्याच्यामुळे आज जरा सकाळी सकाळी पण मला समाधान आहे। प्रकाशराव पण सुरुवातीलाच आले होते आणि तुम्ही सगळेजण वेळेत आला, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन। कुठली कामाची सुरुवात सकाळी लवकर उठून केली ही आपली पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे। उत्साह असतो, नवी सकाळची पहाट जरा चांगली असते आणि त्याच्यातनं कामाचा उरक होतो। त्याच्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रकाश आंबेडकरांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून कौतुक करीन। आज 2023 मध्ये 700 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यास शासनाने 5 वर्षाची मान्यता दिलेली आहे आणि शहरी भागात एकूण लोकसंख्येपैकी साधारण 15,000 लोकसंख्येमागे एक याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन केले जात आहेत। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील याही पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे। मला थोडंसं तुम्हाला वेगळं सांगायचंय, मला निलमताईंना डीपीसीला जायचंय, परंतु आज आपण विविध आरोग्य सेवांचा आरंभ आणि भूमिपूजन करत असताना एक गोष्ट, एका अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेचा उल्लेख मला करावाच लागेल। पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका आपल्या भगिनीचा मृत्यू झाला। ही घटना खरोखरीच मन हेलावून टाकणारी आहे आणि या घटनेमुळे केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर एक जखम झालेली आहे। वेदनादायक घटनेचा उल्लेख मला करावाच लागेल। पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका आपल्या भगिनीचा मृत्यू झाला। ही घटना खरोखरीच मन हेलावून टाकणारी आहे आणि या घटनेमुळे केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर एक जखम झालेली आहे। ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणेत अजून काही ठिकाणी असलेल्या त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप हे आहे। शासनाने या प्रकरणी तातडीने गंभीर दखल घेतलेली आहे। संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो। या प्रकरणात केवळ दोषी शोधणं इतकंच आमचं महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य प्रणालीमध्ये देखील सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे। म्हणूनच पुढील काही महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये खासगी रुग्णालयावरील नियमन अधिक कठोर करण्यात येणार आहे। विशेषतः आपत्कालीन सेवांच्या बद्दल आपण त्याबद्दलचे निर्णय घेतोय। प्रत्येक खासगी रुग्णालयात नो डिनायल पॉलिसी ही सक्तीची केली जाणार आहे, म्हणजेच अत्यवस्थ रुग्णास तातडीने सेवा नाकारता येणार नाही। हेल्थ केअर रिस्पॉन्स ट्रॅकर तयार करण्यात येणार आहे, जे रुग्णांच्यासाठी सेवा देण्यासाठी तत्परता आणि जबाबदारी यावर लक्ष ठेवेल। गर्भवती महिलांसाठी विशेष हेल्पलाईन आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात येणार आहे। मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी, आमच्या आरोग्य विभागाचे प्रकाशरावनी आणि वैद्यकीय शिक्षणचे आमचे हसन मुश्रीफांनी, सगळ्यांनीच आम्ही सरकारनी आरोग्य सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही सेवा आहे, ही जबाबदारी आहे आणि समाजाची बांधिलकी आहे। कोणताही रुग्ण तुमचा दरवाजा ज्यावेळेस ठोठवतो तेव्हा त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे,
ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे। त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंबाप्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। आधुनिक जग झपाट्याने पुढे जात आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एआयचा बोलबाला संपूर्ण जगामध्ये चाललेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सगळ्या क्षेत्रामध्ये त्या गोष्टीचा वापर करायला लागलेले आहेत। अनेक क्षेत्रामध्ये ह्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाने क्रांती घडवलेली आहे। आरोग्य क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही। विशेषतः रोबोटिक सर्जरी, लेझर तंत्रज्ञान आणि टेलिमेडिसिन यासारखी अत्याधुनिक साधनं आता आपल्या आरोग्य सेवेत समाविष्ट होत आहेत। त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। रोबोटिक सर्जरीमुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित, वेदना रहित झालेल्या आहेत। लेझर तंत्रज्ञानामुळे अनेक जटिल उपचार सहज शक्य झाले। मी काल माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात टेंभुर्णीला गेलो होतो। तिथं डॉक्टर खताळांच्या एका हॉस्पिटलचं उद्घाटन मी केलं। तिथं पण लेझरचा वापर करून तिथं शस्त्रक्रिया करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे। हे तंत्रज्ञान केवळ सुविधा नाहीये तर सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचं अशा पद्धतीचं हे माध्यम आहे। आपण आपल्या राज्यात सुद्धा आरोग्य सेवेत नवीन बदल घडवत आहोत। शासकीय रुग्णालय आधुनिक करत आहोत। जिल्हा स्तरावर सुपर स्पेशालिटी सुविधा हे देण्याचं काम आम्ही करतोय। गरीब गरजूंना मोफत आरोग्य सेवा योजना अधिक प्रभावीपणे आम्ही सेल केलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आमच्या सेल आहे आणि त्याच्यातनं गोरगरिबांना पण किती पैसे खर्च करावे लागले तरी चालेल, शासकीय खर्चाने त्यांना सेवा मिळाली पाहिजे। आमचं जे काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात, आमच्या परवानग्या घेतात ते हॉस्पिटल, जागा आम्ही देतो, त्यांना FSI देतो, सगळ्या काही गोष्टी करतो, परंतु त्याच्यामध्ये जी काही बेड्स गोरगरिबांच्या करता आरक्षित असतात त्याच्यात पण गडबड करतात। परवाच मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतलेली होती। आम्ही सगळेजण त्या बैठकीला हजर होतो। अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अजिबात घडता कामा नये म्हणून जिथं जिथं पावलं उचलायची तिथं तिथं आम्ही पावलं उचलतोय। एकंदरीतच आरोग्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा सेवेचा विचार करतो त्यावेळेस आरोग्याच्या बाबतीमध्ये पण मी नागरिकांना आवाहन करीन, नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे। प्रकाशराव तुम्हाला आठवत असेल, नीलमताई तुम्हाला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांनी आपल्या महायुतीच्या आमदारांना 3.5 तास वेळ दिलेला होता। त्या 3.5 तासात पंतप्रधानांनी, मी चुकून मुख्यमंत्री म्हणलं, देशाच्या पंतप्रधानांनी 3.5 तास आमच्या बरोबर चर्चा केली, वेळ घालवला, वेगवेगळे विषय घेतले, जेवण केलं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याला रोज 1 तास देत चला आणि 6 महिन्यांनी रोज आरोग्य तपासणी करत चला, ही गरज आहे। अलीकडच्या काळामध्ये कसं कसं आपण फास्ट फूड खातो, काय काय करतो, थोडंसं पेस्टिसाइडमुळे काय काय घटना घडतात त्या खोलात मी जात नाही, परंतु त्याच्यामुळे व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार हा आपण केला पाहिजे। योग्य व्यायाम आणि संतुलित आहाराचा अंगीकार हा देखील आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं केला पाहिजे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याकडे आपण कुणी दुर्लक्ष करू नका। सरकारच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी, सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र साकारण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। प्रकाश आंबेडकरजी, निरोगी नागरिक म्हणजेच प्रगतीचा पाया, याच विचाराने आपण पुढे जाऊया। तुम्हाला या बाबतीमध्ये जिथं कुठं गरज असेल आणि आर्थिक मदत लागेल तिथं हा अजित पवार पूर्णपणे तुम्हाला आर्थिक मदत करायला तयार आहे। शेवटी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी, कार्यकर्त्याचं, डॉक्टरचं, परिचारकाचं आणि आरोग्य सेवकांचं, पॅरामेडिकल स्टाफ असेल, स्वच्छता दूत असेल, या सगळ्यांचेच मी आभार मानतो। त्यांनी आम्ही नीलमताई बसायचो, ज्या पद्धतीनं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये दर आठवड्याला आमच्या मीटिंग चालायच्या। प्रकाश आंबेडकरजी, बाकीकडे वेगवेगळ्या मुंबईमध्ये आरोप झाले कोरोनाच्या काळामध्ये, ती साबुदाण्याच्या खिचडीन कुठं कशामध्ये,
परंतु आमच्या इथं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा दिल्या, जम्बो हॉस्पिटल त्या ठिकाणी उभी केली, सुविधा दिल्या, परंतु कुठंही एवढा देखील आरोप कुणी त्या ठिकाणी करू शकलं नाही. एवढंच पारदर्शक काम आमच्या अधिकाऱ्यांनी केलं, आमच्या आरोग्य विभागाने केलं, आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं. आज आपण जे बीज पेरत आहोत ते उद्या आपल्या राज्याच्या आरोग्यपूर्ण भविष्याचं वटवृक्षात रूपांतर करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस केवळ विविध उपक्रमांचं उद्घाटन नाही, तर सदृढ निरोगी महाराष्ट्राचा पाया आहे असं माझं मत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.